नमस्कार मित्रांनो, आज एक आपण वस्तू मागवलेली आहे आयकियाकडून. तो एक वॉल मिरर आहे, साधारण 5-6 फुटाचा आहे आणि म्हणजे 60x170 आहे त्याचं कन्फिगरेशन आहे आणि ॲल्युमिनियम फ्रेम आहे, गोल्डन फ्रेम. ॲक्च्युली ही वस्तू मार्केटमध्ये भरपूर जण विकत आहेत, त्यांची प्राइसिंग जरा जास्त आहे आणि ह्यांची प्राइसिंग रिजनेबल आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. ते कुरिअर येणार आहे, तर कुरिअर आपण रिसीव्ह करूया. चला मित्रांनो, कुरिअर आलेलं आहे. तिकडून परत तिकडे पाठवलं आम्हाला. थोडे इश्यूज आहेत डिलिव्हरीमध्ये. चला सध्या इथे खालीच ठेवा, म्हणजे मला पण निघायचं आहे. खाली राहू दे, खाली फ्लॅट राहू दे खाली. ओके चला, आपलं सामान आलेलं आहे, फक्त डिसअसेंबल करून त्याला आपल्याला इथे फिक्स करायचं. अरेंजमेंट आहे इथे जागा. लेट्स सी कसं काय होतं ते असेंबली बघूया. मित्रांनो, हे आपलं टॅक्स इनवॉइस आहे, आलेलं आहे महापे. नवी मुंबईवरून आपल्याला डिलिव्हरी झालेली आहे. साधारण ह्याचं नाव आहे लेन बायन मिरर 60 सेंटीमीटर बाय 170 सेंटीमीटर. दॅट इज अ डायमेन्शन. गोल्डन कलर आहे आणि त्याची प्राईस आपल्याला पडलेली आहे साधारण 6490 प्लस 100 रुपीज AT करे असे आहेत ते डिलिव्हरी चार्जेस आणि हे टॅक्सेस आहेत. ओके, तर आता आपण ही बघू इथे ठेवलेली आहे. त्याला मी कट ओपन करतो. मित्रांनो, वस्तू आलेली आहे, सिंगल टेप लावलेली आहे. सगळं मोठं असं रॉकेट सायन्स नाही. नंतर इथे एक स्पेसिफिक मार्क दिलेला आहे, सो डू नॉट यूज नाईफ अँड डॅमेज द मिरर. So using scissor and cut open this paper. अशा प्रकारे बॅक साईड आहे मित्र. दिस डायरेक्ट मिरर, ह्याच्यावरती मागे प्लायवूड काय नाही आहे. दिस डायरेक्ट मिरर, दॅट्स द केस. हे ह्याने हुक्स केलेले आहेत तिथे, ह्याच्यामध्ये तुम्ही वॉल करू शकता. ब्रॅकेट्स पण दिलेली आहेत, या ब्रॅकेट्सवरती तुम्हाला हँग करायचं. आतमध्ये अजून काही दिलेलं नाही, मॅन्युअल दिलेलं आहे ह्याचं, हाऊ टू फिक्स इट अप. युज्युअल त्यांचं जे मॅन्युअल असतं तसंच आहे. गोष्ट नाही, फक्त त्याने कुठे काय डायमेन्शन्स दिलेले आहेत, कुठे ड्रिल होल करायचं, हुक्स दिलेले आहेत, त्याच्याबद्दल काय दिलं आहे, कसं हे लावायचं इथे. इथे बघतो. हे एक पीस आहे, हा एक पीस आहे, हे दोन आहेत, हे दोन आहेत असे पॅकेट्स. सो दिस इज हाऊ. ह्या पट्टीवरतीच आपल्याला हे फिक्स करायचे. सो मी बघून घेतो आणि हे कसं फिक्स करायचं ते बघतो. तुम्हाला काही दाखवण्यासारखं असेल तर दाखवतो, अदरवाईज आय विल फिक्स इट अप. मुद्दा सांगण्याचा हा आहे की हे जे आहेत, हा जो डायमेन्शनचा मिरर आहे हा ऑनलाईन दुसरीकडे कुठेच नाही आहे आणि ह्याची जी किंमत आहे ती भरपूर जास्त आहे आणि आयकियामध्ये ह्याची किंमत फार कमी आहे. म्हणून मी हा टाईपचा घेतला. याला ब्रॅकेटिंग केलेलं मागून असेल, पण हा डायरेक्ट मिरर आहे. सो हे मला वाटतं प्लास्टिक कोटिंग आहे. तर बघूया पलटी करून आणि लावून तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, वस्तू इथे पडलेली आहे. सगळं त्याच्यातून जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते बरोबर आहेत, बट देर इज नो इन्स्टॉलेशन व्हिडिओ ऑन यूट्यूब. आणि ह्यांना कधी फोन केला ऐकायला तर ते नेहमीच तुम्ही यूट्यूबवर शोधा. सो इज अ बिग प्रॉब्लेम. आता हे जे काही त्याने दिलेलं आहे, मी परत हेच सांगतो आहे, इट्स नॉट अप टू द मार्क. मला तरी हे इझी टू अंडरस्टँड असं नाही. तुम्हाला डोकं खाजवायला लागतं तेव्हा तुम्ही ह्याच्यात समजतं तुम्हाला काय करायचं आहे. आता एवढ्या हजामपट्ट्या करण्यापेक्षा मी माझं डोकं चालवतो आणि मी माझं इन्स्टॉलेशन करतो, असं आहे. लेट्स सी हाऊ वी आर गोइंग टू डू इट. बघूया, मी तुम्हाला कळवतो. तर ह्याच्यामध्ये मला फक्त दोन गोष्टी आलेल्या आहेत. आपला हा एक हुक आहे, हा एक आहे, हे मला तो वरती लावण्यासाठी दिलं आहे त्याने आणि इथे आपल्याला ड्रिल होल करायचं. देन इट विल गेट हँग वरती. सो मी ते बघतो. आता इथे प्रॉब्लेम असा आहे की हे घड्याळ आहे, त्या हाईटमध्ये शॉर्ट फिटिंग, मला ते घड्याळ काढायला लागेल, त्याला रिपोजिशन करायला लागेल.
असो मी करतो आणि मग तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो, तुम्हाला हे सगळं फिक्स करण्यासाठी ना आता हे हुक आहे आणि हा एक हुक आहे, तो बरोबर आलेला आहे. युनिट स्क्रूड्रायव्हर हा असा किंवा फिलिप्स, हा फिलिप्स आहे किंवा हा टू साईड आहे असं स्क्रूड्रायव्हर आहे. एक ड्रिल बिट पाहिजे, त्याच्यानंतर तीन स्क्रूज पाहिजेत आपल्याला. एक 1.25 ते 1.5 इंचाचे, 1.25 इंचाचे घेतले, 1.5 इंचाचे घेतले तरी चालतील. रावल प्लग पाहिजे, ॲब्रो टेप पाहिजे थोडीशी मेजरमेंटसाठी आणि मार्किंग करण्यासाठी. ड्रिल मशीन पाहिजे आणि एक स्पिरिट लेवल पाहिजे. आता आपण इन्स्टॉलेशन करूया आपल्या हे आरशाचं. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट विसरलो मी, हे टेप आहे, मेजरिंग टेप आहे, तर ती आपल्याला एक लागणार आहे मेजरमेंट घेण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे स्क्रू आहे त्याचं मेजरमेंट घ्यायचे, जे आपण ना टेप लावणार आहोत तिथे मास्किंग, आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याचं मेजरमेंट घ्यायचं, म्हणजे टेन्शन नाही जास्त काय हजामपट्ट्या करायची. सो वी विल गेट दिस, वी विल हुक दिस अप, म्हणजे हे 2 स्क्रू आहेत ते लावून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग जी पुढची प्रोसिजर आहे ती आपण इथे बघूया ह्याच्यात काय त्याने दिलेलं आहे ना. हे झाल्यानंतर मग त्याने हा लेवल करायचा आहे. लेवल केल्यानंतर मग हा 3rd नंबर आहे, हा हुक आपल्याला मेन म्हणजे भिंतीवर लावायचा आहे आणि अशा प्रकारे लावायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये हा आरशाला हे लावायचं जेणेकरून आरसा हलणार नाही आणि तो फिक्स राहील तिथे. आणि त्याने सांगितलं आहे की हा जो हेड आहे त्याचा हा असा शॅम्फर्ड आतमध्ये गेलेला हेड पाहिजे, म्हणजे हे जेव्हा आपण अटकवू तेव्हा त्याला कुठे हे नाही. पण आता एवढं सगळं तुम्ही दिलेलं आहे तर ह्याचा एक स्क्रू का नाही दिला, हा माझा प्रश्न आहे. सिम्पल फालतूगिरी आहे ही त्या लोकांची. तर तुम्ही एक स्क्रू पण दिला फ्लॅट हेडवाला, आणि नॅचरली माझ्याकडे हे फ्लॅट हेडवाला स्क्रू आहे, सो विच आय कॅन यूज. पण हे जर त्याने दिलं असता तर काम झालं असतं ना, मला शोध करायची गरज नव्हती. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी ते मेजरमेंट दिलेलं आहे. खालपासून आपली इथे स्कर्टिंग आहे, तर स्कर्टिंगच्या वरती मेजरमेंट येईल आणि ते 165 सेंटीमीटरवरती आपल्याला इथे तो फिक्स करायचा आहे. लेट सी, आधी मला त्याचं पोझिशनिंग करू दे, आधी स्ट्रेट लावून बघू दे कुठे कसा दिसतोय ते, देन वी विल चेकआउट. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जमिनीपासून, म्हणजे आता आपण हे स्कर्टिंगवरून घेणार आहोत आणि याला 165 सेंटीमीटर 61 इंचेस. तर मग त्याच्यावरती मी हा ड्रिल होल मारून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा फिक्स करायचा आहे. हाऊ वी आर गोइंग टू फिक्स, हा जो होल आहे हा वरच्या बाजूला असला पाहिजे, खालच्या बाजूला नाही. हा जो होल आहे तो वरच्या बाजूला असला पाहिजे, खालच्या बाजूला नाही. तर तशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे आधी. सो आय एम गोइंग टू फिक्स दिस नाव. ओके, चला लावतो आणि मग दाखवतो. तर हा आपण एक फिक्स करून घेतलेला आहे युनिट. होल वरच्या बाजूला आहे आणि हा खालून हे फिक्स करण्यासाठी हे ब्रॅकेट आहे इथे. चला पुढे बघूया आता काय प्रोसिजर आहे. इथे हे युनिट दिलेलं आहे आणि हा एक आपल्याला सप्लाय झालेला मटेरियल आहे, हा हुक आहे. आपल्याला हुक वरती लावायचं आहे जेणेकरून त्या वरच्या भिंतीच्या हुकमध्ये हा अडकेल. आपण आधी हा लावूया आणि पुढचं बघूया काय करायचं ते. हा झाला फिक्स आपला दोन्ही टाईट. सो दिस इज डन. ही प्रोसिजर पण झालेली आहे आपली. आता फक्त आपली ही एक प्रोसिजर राहिलेली आहे आणि ही इथे राहिलेली आहे. सो मी ह्या पोझिशनला काय करणार आहे, खालून मेजरमेंट घेणार पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट इथे एक टेप लावणार, सेलो टेप. आणि टेप लावल्यानंतर मी सेलो टेप नाही मास्किंग टेप लावणार आणि मग इथे मार्किंग करून देणार आणि देन आय विल ड्रिल ऑन द वॉल. चला ते पण बघून घेऊ. ही मास्किंग टेप आपण लावलेली आहे, तर मला ड्रिल होल कुठे पाहिजे, सगळ्या ह्या पॉईंटला पाहिजे किंवा इथे पाहिजे. ओके, ह्या खाच्याच्या इथे. सो सेम थिंग आय एम गोइंग टू डू हिअर. साधारण ह्या पोझिशनला मला ड्रिल होल पाहिजे. ओके, मग आता ही ड्रिल मारतो, टेप काढतो, ही भिंतीला लावणार आणि मग इथेच मी ड्रिल करतो. चला, ह्या पॉईंटचा हा सेंटर आहे, टेक्निक त्याचं सेंटर, आणि ह्या सेंटरपासून आता ही आपण ही लावलेली आहे. ओके, तर मिररचा पण सेंटर घेतला,
दिस इज द सेंटर ऑफ द मिरर आणि हे मार्किंग्स आहेत, इथे आपल्याला ड्रिल होल करायचे. चला तर मी ड्रिल होल करतो आणि लेट्स सी, होप एव्हरीथिंग विल गो ओके आणि माझा मिरर एकाच फिटिंगमध्ये चांगला होईल. चल मित्रांनो, रिक्वायरमेंटनुसार वरचा हा, त्याच्यानंतर हे 2 साईडचे आपण केलेले आहे आणि आता आपण हे इथे हँग करायचा प्रयत्न करूया. वी विल सी, म्हणजे आपल्याला बघायला लागेल लेवल प्रॉपर होतं आहे की नाही. इथे लेवल होणं गरजेचं आहे, आकडा तिकडं नको व्हायला. सो वी विल डू इट अँड बघूया. नंतर मग हे सगळं क्लिनिंग करायला लागेल. जसं त्या ट्रायलमध्ये तरी मी लावून बघतो. मित्रांनो, हे त्याने 2 पीस दिलेले आहेत जे असे आपल्याला लावायचे आहेत. म्हणजे हा जमिनीवर ठेवला तर हे गोल्डन जी बॉर्डर आहे ती स्क्रॅच गोल्डन म्हणून असं दिलेलं आहे. सो टू फिक्स इट अप म्हणून नंतर मग आपला मिररचं इन्स्टॉलेशन करू. चला तर मग करूया. मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा मिरर फुल सेट झालेला आहे. ॲक्च्युली तुम्ही त्याच्या इश्यूजमध्ये बघा, त्याची सेटिंग अशी काही आहे की हा खालच्या बाजूला इथे गॅप जास्त आहे आणि तुम्ही जसं खाली येता तसा हा गॅप इथे कमी होतो. सो दिस इज हाऊ दे हॅव मेंट इट. ओके, सो ही ह्याची टोटल आहे अशी. आता जरा साफसूफ करून नंतर मी तुम्हाला दाखवतो. पुरतं तरी हे असं माझा मिरर हा फिक्स झालेला आहे इथे. ओके, सो द वर्क इज डन ॲज पर द रिक्वायरमेंट. थँक्यू व्हेरी मच अँड कीप वॉचिंग अवर चॅनल. आणि मला असं वाटतं की हा पहिला व्हिडिओ आहे हा आरसा फिक्स करायचा. असा नॉट अ बिग टास्क, इट्स व्हेरी इझी. बट तुम्हाला थोडंसं मेजरमेंट्स पुढे मागे करायला लागतं. मला पण करायला लागलं आणि हे झालेलं आहे. ओके, चल कीप वॉचिंग अवर चॅनल, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल.